हाय मित्रांनो, तर संध्याकाळ झालेली आहे. तर तुम्हाला दाखवते आता मी भाजी काय बनवणार आहे ते. चला, हे ओले जवले आहेत आणि इथे मी टोमॅटो घेतले आहे चार छोटे साईजचे, आणि ते चार छोट्या साईजचे घेतलेत मी कांदा, आणि ते अद्रक लसूण पेस्ट आहे, ते मटण मसाला आहे, हा घरगुती मालवणी मसाला आहे. तर इथे मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये टाकूया आपण 2 कळ्या तेल. आता या तेलात टाकणार आहे कांदा. तेल गरम झालेलं आहे. आणि मी वरून ना खोबरं पण टाकणार आहे, थोडं ओलं खोबरं टाकणार आहे किसलेलं, ते पण दाखवते तुम्हाला. आणि कोकम पण टाकणार आहे. आता कांदे लवकर मऊ होण्यासाठी आपण टाकूया थोडं चवीनुसार मीठ. कांदे मऊ झालेले आहेत. आता मी टाकते टोमॅटो आणि कोकम टाकते. त्याच्यात टाकते अद्रक लसूणची पेस्ट. एक चमचा आपण अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहे. त्यानंतर टाकते मी मटण मसाला. त्यानंतर टाकणार आहे हळद. थोडीशी हळद टाकणार आहे. त्यानंतर टाकणार आहे मी घरगुती मसाला. आता आपण मऊ होईपर्यंत व्यवस्थित परतत राहणार आहे. बघा, टोमॅटो मऊ झालेले आहेत. आता मी हे ओला जवला टाकून घेते. स्वच्छ धुवून घेतला आहे. आता आपण आता वर खाली करूया आणि बारीक गॅसवर हे व्यवस्थित असं शिजवून घेऊया. आणि त्याच्यानंतर खोबरं टाकूया. तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर पण टाका वरून, खूप छान होते. तर आता 10 मिनिटं आपण आता झाकून ठेवणार आहोत. आता याला पाणी सुटणार ते. तर पाणी शोषून घेईपर्यंत शिजवून घेऊया. आता मी झाकण ठेवून घेते. बघा, 10 मिनिटं झालेले आहेत. तर पाणी वगैरे त्याला आहे, पाणी आटलं आहे. बघा, आता मी टाकते वरून ओलं खोबरं. तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल. आता आपण मस्त खालीवर करून घेऊया. 2 ते 3 मिनिटं आपण झाकण ठेवून बंद करूया. 3 मिनिटं झालेले आहेत. आता मी गॅस बंद करते. जर हा व्हिडिओ आवडला असेल, ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.